त्यांना दर्शन घ्यायचं ते इकडे आपण साईडला करू ना दर्शन म्हणजे आपला हा जो पांडुरंग आहे हा सगळ्यांना समरस करून घेणार आहे आणि त्याचं मंदिर आपल्याला UK मध्ये करायचंय। या संकल्पनेतून हा पूर्ण वारीचा प्रवास सुरू झाला, 70 दिवसाचा प्रवास सुरू झाला आणि आता हे आपण जे पाहतोय की आपल्याला काल 1500 ते 1600 RSVP आलेले आणि नॉन RSVP वाले अजून जास्त आहे। म्हणजे मला आता समजलं की आपण तुमच्या आपल्याला रेंज दिलेली आहे। हो ना, दर्शन आता नाही मग तिथं स्टॉप करायला पाहिजे ना, बसून घ्या सगळ्यांना, कार्यक्रम चालू करायचा आहे। सर्व भक्तांनी बसून घ्या। आपण सर्वांनी आषाढी केलेली आहे पण पांडुरंग आता आलेला आहे तर एकदा जोरदार आवाजात आपण रामकृष्ण हरीचा घंटा करूया। आजवरच्या सगळ्या भक्तांचा प्रवास मला आठवतोय। आज कोणी आठवण काढली म्हणायची? ज्ञानदेव, तुकाराम, एकनाथ की मुक्ताबाई? जे सदैव माझ्या हृदयात, मी सदैव ज्यांच्या हृदयात, तिथे आठवण कशाची? चल जाऊया भक्तांच्या भेटीला। संत मुक्ताबाई। ताटी उघडा ज्ञानेश्वरा, संततेची जाणा जगी, दया क्षमा ज्याचे अंगी, मिथ्या कल्पना मागे सारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा। संत ज्ञानेश्वर। जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे। येथ म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव, सुखिया झाला सुखिया। संत गोरा कुंभार। तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम। देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो गोरा आहे का कोणी? नामदेवा आपण पाहिलेस का कोण आला आहे भेटीला? ज्ञानदेवा साक्षात आपण, या देवा या। गोपा काका, हा सगळ्या मणक्यांमध्ये कच्चे मणके कोणते? हे मणके तेवढे कच्चे। काय काय? ज्याच्या विनंतीला मान देऊन साक्षात पांडुरंग नैवेद्य ग्रहण करतो अशा विठ्ठल भक्ताचे मणके कच्चे? पांडुरंगा
हे काय विचित्र योगायोग. देहात डोळा जैसा तैसा गुरु ज्ञान चक्षु. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन. जनाबाई. कोण आहेस का बाबा? म्या हाय जनी. का ओळखतोय जनीला? तुला काय रे त्रास माझा? अरे ही बया मला चोरटी म्हणती ना, आणि तू खरं खोटं करायला विचारत पडलास. त्यात काय विचार? उचल एक गौरी आणि लाव कानाला. ज्या गौरीतून इठ्ठल इठ्ठल आवाज येतोया ती जनीची. संत सावतामाळी. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. कांदा मुळा भाजी स्वकर्मात व्हावे रत. मोक्ष मिळो हातोहात. सावत्याने केला माळा विठ्ठल देखियेला डोळा. प्रपंची असुनी परमार्थ साधावा. वाचे आळवावा पांडुरंग पांडुरंग. तोची साधू ओळखावा देव तेथेची जावा. पांडुरंग पांडुरंग. संत कानपाटा. देवा विठ्ठला, अखेर दर्शन दिलेस. माझी वाणी तुझी वागेश्वरी. माझे हृदय तुझे सिंहासन. माझे डोळे तो तुझा प्रकाश. तुझ्या पायी आली अनाथांच्या नाथा. आता तुझ्या सामावून घे. सर्व महंतांना, सर्व संतांना अनेक अनेक दंडवत. वैकुंठेश्वरा, ही प्राणज्योत त्या दिव्य ज्योतीत एकरूप होऊ देत. या संतांचा मेळा गोपाळाचा दामातेला. या संतांचा मेळा गोपाळाचा दामातेला. या विठूचा गजर करीना माझा जिंदा रोमिया. या विठूचा गजर करीना माझा
यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्थानि धर्मानि प्रथमान्यासन्न ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय, श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की। दर्शनाचा नेहमी तो बसणार आहेत त्यांना उभं राहण्यासाठी, कारण मंडळी आहेत पावसामध्ये उभं राहणं पण मानतो दर्शन कसं करतो ईश्वर माऊली आवाज थोडा मोठा लाईन भरपूर घेतले कसं झालंय? राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण। माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा। ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा 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 माऊली तुकाराम, ज्ञानोबा। माझ्या आजी आजोबांनी लिटरली मला धमकी दिली आहे की तू पुढे जाऊन काय म्हणलं नाहीस तर परत तुला महाराष्ट्रात सांगलीत घेणार नाही। सो भूलचूक माफ, मला तुमची गरज आहे। कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून आली, कुठून शिकानी टाळ मृदुंगाची धून। नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल नाद विठ्ठल विठ्ठल पुढे रोमाटून आली कुठून। दर्शन झालं, पूजन झालं, त्या पादुका आज अनिल माऊलींच्या कृपेमुळे इथे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पंढरपूरमध्ये आजच्या दिवशी सगळ्या भक्तांचा जनसागर उसळलाय। तिथे दर्शन घ्यावं यासाठी माऊली जवळजवळ 19 ते 20 दिवस कुणी देहूतून, कुणी आळंदीतून, कुणी अधूनमधून वारी करत पंढरपुरात पोहोचतात। आणि आस आणि इच्छा एकच असते की हे पांडुरंगा तुझ्या चरणावर आम्हाला आमचं डोकं टेकवता यावं। आणि बघा आपण किती भाग्यवंत आहोत की त्याच पादुकांवर डोकं टेकवून दर्शन घेण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्यांना मिळतंय। तर एकदा त्या सगळ्या प्रयत्नांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या। आणि म्हणूनच म्हटलं गेलं की आम्ही भाग्याचे दास पंढरीरायाचे। मला आवडतोस ही तुझीच आमच्यावर झालेली कृपा आहे। तेव्हा हे पांडुरंगा हा कृपा आशीर्वाद आमच्या माथ्यावर नेहमी असाच टिकवून ठेव। आज आषाढीच्या दिवशी आम्हाला तुझं पवित्र पावन दर्शन घेण्याची संधी। सगळ्यांतर्फे हे जो पुष्पगुच्छ आणि मोमेंटो देऊन जो सत्कार केला जातोय ऑफ द पंढरपूर टू लंडन इंटरनॅशनल पालखी यात्रा। तर मंडळी आपण सगळे जाणता आहात की हा जो विठ्ठल रुक्मिणी टेम्पल युकेचा संकल्प प्रथम कल्पना कुणाच्या तरी एकाच्या मनात आली आणि मग त्या कल्पनेचा त्या संकल्पनेचा आपण सगळेच आज भाग झालेलो आहोत। आणि एक मोठं स्वप्न तुम्ही आम्ही सगळ्यांनी आपली संत मेळा ज्यावेळेस चालू होता त्यावेळेस पाऊस नव्हता, आरती सुरू झाल्यानंतर पाऊस सुरू झाला। आणि पंढरपूरला पण असंच होतं, ज्यावेळेस दिंड्या पंढरपूरमध्ये पोहोचतात तेव्हा पाऊस सुरू होतो। मागच्या 7 वर्षामध्ये मी पावसाने भिजलेलो आहे। तर मला असं वाटतंय की पांडुरंगाचा हा आशीर्वाद आहे आपल्याला की मी आता इथे आलेलो आहे
आता UK वासियांनो, तुम्ही मला किती सांभाळून घ्यायचं हे तुमच्याकडे आहे. आज तुम्ही इथे जे प्रेझेंट आहात ही तुमची जबाबदारी आहे की पांडुरंग इथपर्यंत आलेला आहे, त्याला तुम्ही किती साथ देताय, त्याला निवारा कसा देताय, त्याला भव्य दिव्य किती बनवताय, हे तुमच्या सगळ्यांच्या हातामध्ये. या माऊलीचं जसं समर्पण. ज्येष्ठ कवी, हास्य कवी अशोकजी नायगावकर, खूप खूप धन्यवाद. आज आपण इथं आलात आषाढीमध्ये. ज्येष्ठांचा आशीर्वाद आपल्याला लाभला पाहिजे. खरं तर मुंबई पुण्यामध्ये जो अनुभव येणार नाही, उच्चभ्रू वस्तीमध्ये खूप शिकलेल्या लोकांमध्ये त्याच्यापेक्षा 100 पटीनं दर्जेदार असा अनुभव या इंग्लंड नगरीमध्ये, ब्रिटनमध्ये मला अनुभवायला मिळाला. ती जी वास्तू, ते सगळं सकाळपासून मी आलो, 10-11 वाजता आलो. तिची सगळे पालखी निघाली, दिंडी निघाली, त्यानंतर इथे आरत्या झाल्या, दिंड्या पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महिमा वर्णावा किती, हे सगळं बघून विलक्षण असा मी अत्यंत आनंदात, म्हणजे मी काहीतरी महाराष्ट्रापासून इतक्या 1000 मैल दूर आल्यानंतर माझ्या आयुष्यातलं काहीतरी आज, आणि छान. आत्ता शेवटी मला बटाट्याची खिचडी, आज उपवास आहे, पण खिचडी पण मला मिळाली. म्हणजे खेडेकरच ना त्याचं नाव, खेडेकर, खेडकर. खिचडी शांतपणे न व्यत्यय आणता घेऊन The next station is Whitechapel.